नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत विविध स्पर्धा परीक्षेमध्ये विचारण्यात येणारे जनरल नॉलेज या विषयासंदर्भातील महत्त्वाचे प्रश्न व त्याची उत्तरे। तत्पूर्वी तुम्ही जर संध्या खेत्री या चॅनलला नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। चला तर पाहूया प्रश्न क्रमांक 91। या अगोदरचे प्रश्न आपण पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत, त्यामुळेच प्रश्न क्रमांक 91। खालीलपैकी कोणत्या गटातील सर्व ठिकाणी विमानांचे कारखाने आहेत? बघा, खालीलपैकी कोणत्या गटातील सर्व ठिकाणी विमानांचे कारखाने आहेत? तर कुठे आहे ते? ओझूर, बेंगळुरू आणि कानपूर या तीनही ठिकाणी काय आहेत? विमानाचे कारखाने आहेत। पर्याय क्रमांक अ। प्रश्न क्रमांक 92। खालील भारतातील काही राज्य व त्यांच्या राजधान्या यांच्या जोड्या दिल्या आहेत, त्यापैकी चुकीची जोडी ओळखा। बघा, खाली काय दिलेले आहे की राज्य व राजधान्या दिलेल्या आहेत आणि त्यापैकी 3 या राज्य व राजधान्या बरोबर आहेत, त्यापैकी जे एक आहे ते काय आहे? चुकीचं आहे, ते आपल्याला ओळखायचे। बघा, नागालँड, तर नागालँडची राजधानी कोणती आहे? ती कोहिमा आहे, हे काय आहे? बरोबर आहे। त्याच्यानंतर मेघालयची राजधानी काय आहे? शिलाँग आहे, हे पण बरोबर आहे। त्याच्यानंतर अरुणाचल प्रदेशची राजधानी पण इटानगर आहे, हे पण काय आहे? बरोबर आहे। परंतु त्रिपुराची राजधानी ही इम्फाळ नसून ती आगरताळा आहे, म्हणजेच हे ऑप्शन काय आहे? चुकीचं आहे। म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर काय राहील? पर्याय क्रमांक ड, त्रिपुरा, इम्फाळ। प्रश्न क्रमांक 93। इंदिरा गांधींनी राष्ट्रास अर्पण केलेले आनंद भवन हे नेहरू कुटुंबियांचे निवासस्थान खालीलपैकी कोठे आहे? बघा, इंदिरा गांधींनी राष्ट्रास अर्पण केलेले जे आनंद भवन हे नेहरू कुटुंबियांचे निवासस्थान खालीलपैकी कोठे आहे? तर ते कोठे आहे? प्रयागराज। पर्याय क्रमांक 3 क, प्रयागराज। प्रश्न क्रमांक 94। ऐज्वाल ही खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे? बघा, ऐज्वाल ही खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे? तर ती मिझोरम या राज्याची काय आहे? राजधानी आहे। पर्याय क्रमांक क। प्रश्न क्रमांक 95। खाली भारतातील काही राज्य व त्यांच्या राजधान्या यांच्या जोड्या दिल्या आहेत, त्यापैकी चुकीची जोडी ओळखा। बघा, खाली काही राज्य व राजधान्या दिलेल्या आहेत, त्यापैकी आपल्याला चुकीची जोडी ओळखायची। तर मणिपूरची राजधानी काय आहे? इम्फाळ आहे, हे बरोबर आहे। त्याच्यानंतर त्रिपुराची राजधानी काय आहे? आगरताळा आहे, हे पण बरोबर आहे। हिमाचल प्रदेशची राजधानी कोणती आहे? शिमला, हे पण बरोबर आहे। परंतु सिक्कीमची राजधानी ही थिम्पू नसून ती गंगाटोक आहे, म्हणजेच आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय राहील? पर्याय क्रमांक 4, सिक्कीम, थिम्पू। प्रश्न क्रमांक 96। गंगा नदीचे खोरे हे देशातील सर्वात मोठे खोरे असून तिचे पाणलोट क्षेत्र 8,38,200 चौरस किमी म्हणजे भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या सुमारे डॅश डॅश इतके आहे। बघा, जी गंगा नदी आहे ती भारतातील सर्वात मोठी नदी आहे आणि हे देशातील म्हणजे भारतातील सर्वात मोठे खोरे असून तिचे जे पाणलोट क्षेत्र आहे ते 8,38,200 चौरस किमी म्हणजेच भारताच्या क्षेत्रफळाच्या सुमारे डॅश डॅश इतके आहे। तर किती आहे ते? 1/4। पर्याय क्रमांक क, 1/4। प्रश्न क्रमांक 97। लक्षद्वीप बेट समूह हा संघराज्य प्रदेश खालीलपैकी कोणत्या समुद्रात आहे? बघा, जो लक्षद्वीप बेट समूह आहे हा संघराज्य प्रदेश कोणत्या समुद्रात आहे? तर तो कोणत्या समुद्रात आहे? अरबी समुद्र। पर्याय क्रमांक अ, अरबी समुद्र। प्रश्न क्रमांक 98। खालीलपैकी कोणते स्थळ मुंबईमध्ये नाही? खालीलपैकी कोणते स्थळ मुंबईमध्ये नाही? बघा, हे 3 ठिकाण मुंबईमध्ये आहे। जहागिरी आर्ट गॅलरी हे पण मुंबईमध्ये आहे, गेटवे ऑफ इंडिया हे पण मुंबईमध्ये आहे, बोरिवली नॅशनल पार्क हे पण मुंबईमध्ये आहे, परंतु जवाहरलाल नेहरू बंदर हे काय आहे? मुंबईमध्ये नाही आहे। म्हणजेच आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय राहील? पर्याय क्रमांक ड। प्रश्न क्रमांक 99। अंदमान आणि निकोबार
हा अनेक बेटांचा समूह असलेला संघराज्य प्रदेश खालीलपैकी कोणत्या समुद्रात आहे? बघा, अंदमान आणि निकोबार हा जो अनेक बेटांचा समूह आहे, हा समूह असलेला संघराज्य प्रदेश खालीलपैकी कोणत्या समुद्रात आहे? तर तो कोणत्या समुद्रात आहे? बंगालचा उपसागर. पर्याय क्रमांक ब. प्रश्न क्रमांक 100. मन्नारचे आखात डॅश डॅश या राज्याच्या पूर्वेस आहे. बघा, मन्नारचे आखात डॅश डॅश या राज्याच्या पूर्वेस आहे. तर ते तमिळनाडू या राज्याच्या काय आहे? पूर्वेस आहे. पर्याय क्रमांक ब. प्रश्न क्रमांक 101. खालीलपैकी कोठे डिसेंबर महिन्यातही सर्वाधिक सौर ऊर्जा मिळवता येईल? बघा, खालीलपैकी कोठे डिसेंबर महिन्यातही सर्वाधिक सौर ऊर्जा मिळविता येईल? तर ती कुठे मिळविता येईल? चेन्नई या ठिकाणी मिळविता येईल. पर्याय क्रमांक ड, चेन्नई. प्रश्न क्रमांक 102. ओडिशातील डॅश डॅश हे सरोवर वस्तुत एक मोठे कायालच आहे. बघा, ओडिशातील डॅश डॅश हे सरोवर वस्तुत एक मोठे कायालच आहे. तर ते कोणते आहे? चिल्का. पर्याय क्रमांक क, चिल्का. प्रश्न क्रमांक 103. डॅश डॅश ही भारतातील सर्वात लांब हिमनदी आहे. हा प्रश्न बघा बऱ्याच परीक्षेत विचारलेला आहे की डॅश डॅश ही भारतातील सर्वात लांब हिमनदी आहे. तर ती कोणती आहे? सियाचीन. पर्याय क्रमांक ड, सियाचीन. प्रश्न क्रमांक 104. भारताला एकूण डॅश डॅश किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. बघा, भारताला एकूण डॅश डॅश किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. हा प्रश्न बी बऱ्याच परीक्षेत विचारण्यात आलेला आहे. बघा, इम्पॉर्टंट प्रश्न आहे. तर भारताला एकूण 7,517 किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. पर्याय क्रमांक क. प्रश्न क्रमांक 105. चहाची लागवड डॅश डॅश या राज्यात सर्वप्रथम झाली. बघा, चहाची लागवड डॅश डॅश या राज्यात सर्वात प्रथम झाली. तर चहासाठी कोणतं राज्य प्रसिद्ध आहे? तर आसाम. पर्याय क्रमांक क, आसाम. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी विद्यार्थी मित्रांनो, संध्या खेत्री या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.